हॅलो. हे नका रे बाबा, नका एवढ्या मुली फिरू. हा, अरे लग्न व्हायची तुमची अजून. हा बोल. काय कोण मी? माझं लग्न झालंय म्हणून काय झालं? अरे आता मी पण सोशल मीडिया वापरतो, माझी पण आहे एक. लग्न झालं म्हणून काय झालं? अरे किती दिवस घरचा डाळ भात खायचा रोज, कभी कभी बिर्याणी भी बनते ना. हा, वो भी स्पेशल. बरं ऐक, माझी बायको फोन ठेवतो, नंतर करतो तुला. अहो ऐका ना, आज माझ्या शाळेतल्या मैत्रिणी भरपूर वर्षानंतर भेटणार आहेत. म्हणजे भेटायचं ठरवलंय तसं त्यांनी. तर मीही जाऊ का भेटायला त्यांना? काय झालं? काय नाही, जायचं म्हणते का तू? बर, नाही मला सुट्टीच होती ना, म्हटलं गेलो असतो आपण बाहेर कुठेतरी फिरायला. काय आता चालली तर जा मग. तुम्ही प्लॅन केलाय का तसा? मग जाऊ दे, मी नाही जा. अगं नाही नाही, जा ना तू. तुझ्या शाळेतल्या मैत्रिणी आहेत, इतक्या वर्षांनी तुम्ही भेटायचा प्लॅन केलाय, गेलं पाहिजे ना. हा नक्की जाऊ ना? अगं नक्की जा, काही काळजी करू नको. बर, तुमचं 2 वेळचं जेवण बनवून ठेवलंय. बर ठीक आहे, मी तयारी करायला घेते. हो, चांगला मोके पे चौका मिळालाय. आयटमलाच मेसेज करतो फेसबुकवर, माझी सोना डार्लिंग वेअर आर यू. स्नेहा, तू किती वाजता जाणार आहे ग? मी 12 वाजता निघेल. जा बाई, जा लवकर, म्हणजे मला माझ्या सोनाला भेटता येईल. अरे निघालीस? सावकाश जा. हो, पण खरं सांगू, माझा पायच निघत नाही हो घराबाहेर. राहू देत, नको जायला. काय असं करतेस नेहा? एकदा जाते बोलते, एकदा परत बोलते नाही जात. मैत्रिणींनाच भेटायचे ना. हो, पण तुम्हा एकट्याला सोडून असं कधी मी कुठे बाहेर गेलीच नाही ना, त्यामुळे. आता त्यात काय एवढं, थोड्या वेळासाठी तर चालली, संध्याकाळी परत येणारच आहे ना घरी. आणि उशीर झाला ना तर फोन करून सांगेल. बर, काही काळजी करू नको, राहतो मी आरामात. जा बरं तू पटकन, आता उशीर होईल. येते. चल. सोना डार्लिंग लवकर ये. काही मेसेज आलात का ग? भरमसाठ. तो आज बाहेर जाणार तर भाऊजीला चेक कळलेत ग. काय केलेत मेसेज? हाय सोना, माय डार्लिंग, तुझ्यासारखी बायको मला भेटली असती तर मी धन्य झालो असतो. एका येडी बरोबर संसार करणं किती कठीण असतं हे काय सांगू तुला जानू. आणि हे बघ, 3 केस पाठवलेत. नालायक माणूस, मी वेडी आहे. मला माहित होतं हा असंच काहीतरी वागणार. अगं मागच्या वेळेस याचं लफडं पकडून सुद्धा मी या माणसाला माफ केलं होतं. पण हा माणूस ना, संधी मिळाली की तोंड मारणारच. आणि मला डाऊट होताच, म्हणून मी तुला फेक अकाउंट करून त्याच्याशी बोलायला लावलं होतं. स्नेहा, परत मेसेज आलाय. काय? बरं ऐक ना बाबू, माझी बायको बाहेर गेली आहे, मला आज तू भेट माझ्या घरी, मी पत्ता सेंड करतो. किती नीच असावं माणसानी. खरंच, मी आज बाहेर जायला निघाली, लगेच दुसऱ्या बाईला बोलून घेताय. मलाच बघायचंच होतं हा नेमका करतो काय आज. इतक्या खालच्या थराला जाईल असं वाटलं नव्हतं माझा नवरा. आज बघतेस याच्याकडे. ठीक आहे, चल. ती वाजता बोलूला. योगेश, स्नेहा तू लगेच कशी काय आली? का नव्हतं यायला पाहिजे का? अगं पण तू तर दुपारी येणार, म्हणजे संध्याकाळी येणार होती ना. अहो ते झालं असं, आमच्यातल्या एका मैत्रिणीचे अचानक आजोबा वारले.
त्यामुळे सगळ्यांनीच कॅन्सल केलं. हे आजोबाला पण आताच गचकायचं होतं का? काय? काय नाही अगं, म्हणजे त्यांना पण आताच जायचं, म्हणजे सगळं फिसकटलं ना इकडं माझं. का? काय फिसकटलं? घरी कोणी येणार होतं का? तुमचे मित्र वगैरे? नियोजन फिसकटलं का तुमचं काही? नाही ग, तसं नाही काही. सोनाला काय सांगतात? मग कसं काय झालं? काय नाही झालं, तू का उगाच डोकं खराब करते माझं? मी डोकं खराब करतेय? माझ्यामुळे तुमचं डोकं दुखतं का? नाही म्हणजे घरी कोणी येणार होतं का तुमचं डोकं दाबून द्यायला, तुम्हाला बाम लावून द्यायला? शिट, तू कंपनीचा फोन येतोय मला, महत्वाचं काम आहे. तू जा बरं बाहेर, मला बोलू दे फोनवर, जा. अहो पण असं अचानक काय होतंय तुम्हाला? अगं काय होत नाहीये, सांगितलं ना, माझा जरा मूड खराब आहे. मला हे बघ, फोन येतोय मला कंपनीचा, जा बरं. उठ 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 उठ. काय करू, नंबर पण नाहीचा माझ्याकडं. जर सोना अचानक आले ना, तर आयुष्याला वाढा लागेल सगळ्या. मेसेजचा रिप्लाय पण देईन. काय करायचं? हॅलो, हा बोल पूजा. बरं, तू एक काम कर, ओके मी नाही येत, आपण नंतर भेटू, असा मेसेज कर त्यांना. हा ठीक आहे, कर पटकन. हा आला बाबा हिचा एकदाचा रिप्लाय. काय म्हणते? ओके आपण नंतर भेटू. सॉरी बेबी, मिस यू सोना. सुटलो बाबा एकदाचा. जर ही आली असती ना तर वाटच लागली असती माझी. आओ ऐका ना, मी मार्केटला जाते, पूजाला खरेदी करायची आहे. काय? का नको जाऊ का? अगं तू एकदाच ठरव ना, तुला नेमकं काय करायचंय ते. एकदाची जा तरी, नाही तर जाऊ तरी नको, आणि गेली तरी येऊ नको लवकर. अहो तुम्हाला झालंय काय नेमकं? अशी भितरल्यासारखे का वागताय? आणि कुणाशी चॅटिंग करताय बघू? अगं कुणाशी नाही, ते माझ्या कंपनीचे जरा प्रायव्हेट मेसेज आहेत ग्रुपवरती. चालते, जाते मी, आणि यायला जरा उशीरच होईल. तुम्हाला मित्रांसोबत काही नियोजन करायचं असेल ना तर करून घ्या, आणि वाटलं तर मी पूजाकडे जरा वेळ जास्त थांबते संध्याकाळी, आणि रात्रीच येईल डायरेक्ट. मग करा काय करायचं ते. यायला हिचं पण काही कळत नाही. आता काय करू? करू का हिला मेसेज? बोलू का? परत असा चान्स नाही मिळायचा. मिस काय तर व्हिडिओ कॉल, व्हिडिओ कॉल, व्हिडिओ कॉल तर व्हिडिओ कॉल. घ्या मजा करून. व्हिडिओ कॉल आला भाऊजींचा, कर बरं रिसिव्ह आणि दे माझ्याकडे, दे. हॅलो सोना डार्लिंग, हाऊ आर यू? तू माझ्या बायको सारखी कशी काय दिसायला लागलीस ग? मीच आहे तुमची बायको स्नेहा. ए अगं तू काय करते तिथं व्हिडिओ कॉलवर? तुम्ही थांबा घरी, मी आलेच. कांडच झाला आज, याची खैर नाही. चल येते मी, नंतर भेटू, आणि थँक्यू.
तू काय करत होती त्या सोनाच्या व्हिडिओ कॉलवर? काय करत होती? लाज वाटते का विचारायला? मीच तिला फेक अकाउंट काढायला लावलं होतं. चायला म्हणजे तू ठरून माझा गेम केला तर? मागच्या वेळेस तुमचं लफडं पकडून सुद्धा काळजावर दगड ठेवून मी तुम्हाला माफ केलं होतं. दुसरी कोणी असती ना, आतापर्यंत घर सोडून निघून गेली असती. स्नेहा अगं, मी आपलं ते फेसबुकवर असंच टाइमपास करत होतो, बाकी काय नाही. बघितलाय मी तुमचा टाइमपास. स्नेहा मला एकदा माफ कर ना, शेवटच प्लीज. ते शक्य नाही. ऑलरेडी 2 वेळा असंच झालंय तुमचं, आणि तिसऱ्यांदा हे बघण्याची माझ्यात ताकद नाहीये. मी माझ्या आई वडिलांकडे निघून जाते. या घरात एक क्षण सुद्धा थांबण्याची इच्छा नाहीये माझी. तुम्हाला डिवोर्सची नोटीस येतील, कोर्टातच भेटू मग आपण. आणि हो, सकाळी जे काही मित्रांशी बोलत होतात ना फोनवर, ते सगळं ऐकलंय मी. बिर्याणी खायची ना तुम्हाला? मी गेल्यावर रोज खात बसा बिर्याणी. एवढं प्रेम करतोस माझ्यावर? हो, स्वतःपेक्षाही जास्त प्रेम करतो. आणि हे प्रेम कायम असंच राहील का? काही शंका आहे का? लग्न करणार आहेस माझ्यासोबत? हो. जर कोणी विरोध केला तर, किंवा माझ्यावर एखादं संकट आलं तर? का ग असं नकारात्मक बोलतेस? उत्तर दे. हो, मी तुझ्याशी लग्न करणार आहे, किती काही झालं तर. आणि हा शब्द आहे माझा, आणि या शब्दाचा पक्का आहे मी. बघ, लवकरच माझ्या आई वडिलांना तुझ्या घरी लग्नाची मागणी घालायला घेऊन येणार आहे. मागणी? जरा घाई नाही होत आहे ना? नाही ग, काही गोष्टी वेळेत झालेल्याच बऱ्या असतात. बरे बरं, चल मी तुला तुझ्या घरी सोडून येतो. अरे तिकडे बघ, माझी नवीन स्कूटी. अरे वा. आता चांगली चालवायला शिकले मी, म्हणून तर एवढ्या लांब तुझ्या गावात भेटायला आली तुला. माझ्या गावात? आता मग? माझ्या गावची सून होणार आहे तू. बर, चल आता येते. बर, सावकाश. चल. अहो, त्याला फोन तरी करा. किती उशीर झाला तो आला नाही. अगं 3-4 वेळा फोन केलाय, साधा फोन सुद्धा उचलत नाही तो. योगेश, एवढा उशीर कुठे होता? आई, अरे किती फोन केले आम्ही तुला, साधा फोन पण नाही उचलत तू. स्नेहाचा खूप मोठा ऍक्सिडेंट झालाय. काय? हो, आणि त्यात ती खूप गंभीररित्या जखमी झाली. ले लागले कर तिला? हो आप्पा, खूप लागलंय तिला. तालुक्याच्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले, अजून शुद्धीवर नाही आली. तिचे आई वडील आहेत तिच्याजवळ, मी तिथेच होतो इतका वेळ. ती जोर शुद्धीवर येत नाही ना, तर मला चैन नाही पडत. मला गेलं पाहिजे. आम्ही येऊ का? नाही, नको, तुम्ही बसा इथंच. खरं तर फोन करूनच सांगणार होतो मी तुम्हाला, पण तुम्ही जास्त घाबरले असते म्हणून मी स्वतःच आलो सांगायला. बरं जा तू, आणि काय लागलं तर आम्हाला फोन कर, आम्ही बी येतो. चल. पोरांनी काय कळवलं का ग? आवाज का आला नाही तो? काय होतंय काय माहिती. योगेश, अरे काय झालंय? काय म्हणले डॉक्टर? आप्पा,
4 दिवस झाले स्नेहा शुद्धीवरच नव्हती. आता शुद्धीवर आली, पण पायाला गंभीर जखम असल्यामुळं गँग्रीन झाले. त्यामुळे डॉक्टर म्हणाले की काय म्हणाले? स्नेहाचा पाय कापावा लागेलाय. गप बाळा, रडू नको, गप. स्नेहा, योगेश, या अप्पा. सावकाश. अगं पोरी बस बस. तुम्ही सगळे अचानक? अगं योगेशच्या लग्नाचा शगुन घेऊन आलोत आम्ही. अरे वा योगेश, खूप खूप अभिनंदन. कधी आहे लग्न? तू म्हणशील तेव्हा. अहो माझं काय त्यात, मी मैत्रीण आहे फक्त त्याची. तुम्ही तारीख काढली असेल ना मुलीला विचारून? मुलगी समोरच आहे, बसली. म्हटलं दोघांच्या सहमतीने झालेलं बरं राहील. पुरी, आमचा योगेश लय प्रेम करतो तुझ्यावर. अगं तू दवाखान्यात होती ना, तेव्हा एक दिवस सुद्धा घरी थांबत नव्हता. सारखा तुझीच आठवण काढायचा. योगेश, माझ्याशी लग्न करून स्वतःचं आयुष्य कशाला बरबाद करून घेतोस? स्नेहा, तुझ्यासोबत लग्न नाही केलं तरी मी बरबादच होणार आहे. आणि तुला मी शब्द दिला होता ना की काही झालं तरी मी तुझ्याशीच लग्न करणार. अरे पण आता काही नाही, पण नाही आणि काही नाही. आप्पा सांगा आता तुम्हीच. आता चांगला मुहूर्त बघून तुमच्या लग्नाचा बार उडून द्यायचा. हो, आई बाबा येतीलच इतक्यात, तेव्हा बोलून घ्या. अगं असं झालंय, तू कधी आमच्या घरी येते? काय मग, आहे ना तयार? हो. ओ व्हॉट अ ब्युटिफुल लेडी. कोण आहे ही गावची सुंदरी? ए हाय, हॅलो स्नेहा. ओळखलं का? कोण? अरे मी माय सेल्फ योगेश. योगेश तू? अरे किती दिवसांनी आलास? अरे मुंबईला होतो. यू नो आय एम सो बिझी पर्सन अँड बिझनेस अँड ऑल. आता इकडे गावाकडे जरा जमिनीचा व्यवहार करायचा म्हणून आलोय आताच. बर बर, बरं केलंस तू आलास. आणि आहेस तसाच आहे. हा, अगदी कॉलेजला होता एकदम तसा शिकना. थँक्यू सो मच. यू आर लुकिंग लाईक अ गावची वुमन अँड गावाकडची काकूबाई. याची साडी अँड ऑल. काय असं लुक? अरे योगेश, लग्न झालंय माझं. लग्न? मला आठवतंय, तू मला कॉलेजला असताना प्रपोज केलं होतं आणि मी तुला नकार दिला होता. तू लगेच लग्न बिग्न करून बसलीस. जाऊ दे, आता लग्न झालंय, चल पटकन. कुठे? कुठे म्हणजे घरी माझ्या. अरे नाही यार, मला एवढा वेळ कुठे असतो. आय एम व्हेरी बिझी ए पर्सन. बघा, ऐकणार नाही मी काही. इतक्या वर्षांनी आलायस ना गावात, मग घरी चालायचं चुपचाप. आता तू म्हणतेस म्हणून येतो. तसं इतका वेळ नसतो का मला. चल, सगळं माहितीये, चल. मस्त गरमागरम चहा वगैरे घेला मी. कसं वाटतंय? व्हेरी नाईस. बट वेअर इज युअर हजबंड? अरे बोलले ना, कंपनीत गेलेत ते. ओ कंपनी, म्हणजे जॉब करतो तर? हो. बोरिंग, सो बोरिंग जॉब अँड ऑल. आय डोंट लाईक. यू डोंट लाईक? बर, मग तू काय करतोस? You know, I am a very busy person and I am far busy person. I am a businessman. वेगवेगळे बिझनेस आहेत माझे. त्यामुळेच तर बिझनेसमॅन म्हटल्यावर बिझीच असशील. येस. अरे पण नेमकं कोणतं बिझनेस आहे तुझं? लिव्ह इट स्नेहा. तुला झेपणार नाही ते, तुझ्या डोक्यावरून जाईल. यू डोंट बिलीव्ह मी. म्हणजे तुला बिझनेसच समजणार नाही. इतका मोठा बिझनेस आहे ना माझा. असो, मला सांग, कुणाशी लग्न केलं? तुला रवी माहितीये? आपल्या शाळेत होता बघ, आठवतंय? रवी देशमुख. एक्झॅक्टली. हे व्हेरी डिस्गस्टिंग. तो काळा ब्लॅक क्राऊ. अरे मी नाही म्हटलो तर तू त्याच्याशी लग्न केलंस.
अरे निदान माझी फर्स्ट कॉपी तो सुयश माझ्यासारखा दिसायला होता चिकना, त्याच्याशी तरी लग्न करायचं. काय तुझी चॉईस. योगेश काय बोलतोयस तू? हा काय बोलतो काय, हाऊ डिस्गस्टिंग. तुला काहीच कसं वाटलं नाही? किती इरिटेटिंग होता तो. आणि त्याचा चेहरा कसा आहे, एकदा सुरू झाला की संपतच नाही, असा लांबट रेल्वे रुळासारखा. बिहेव युअरसेल्फ. व्हॉट बिहेव अँड ऑल, आय डोंट लाईक जस्ट. आणि दिसणंच नसतं काही, ठीक आहे. कष्ट, कर्तृत्व हे सुद्धा काही आहेत की नाही गोष्टी? व्हॉट कर्तृत्व अँड फर्तृत्व यार, मी हे सगळं मानत नाही. आला बसा. बघा कोण आले आपल्याकडे. हा कोण? तुम्ही नाही ओळखलात? आपल्या शाळेमध्ये, इवन आपल्या वर्गात योगेश. योगेश, हा आठवलं. लुकिंग फनी. हा तोच योगेश आहे ना, जो वर्गामध्ये बोलबच्चन करत बसायचा? अरे व्हॉट बोल बच्चन अँड फोल बच्चन यार. अरे कॉलेज मधला सगळ्यात हँडसम आणि चार्मिंग बॉय होतो मी. बरं तुम्ही असं एवढ्या लवकर कशी काय आला? अगं नाही, मला जायचंय परत. त्या आतमध्ये तेवढे चेकबुक ठेवलेत ना, तेवढे घेऊन what? चेक द्यायचे. चेकबुक अँड फेकबुक आहेत का तुमच्याकडे? चेक वगैरे की बघत आपली मस्करी करताय. योगेश, मी येते चेंजिंग. मग योगेश सध्या काय करतोस? अरे व्हॉट सध्या काय करतो? मी काय पिक्चर आहे का? अरे माझ्या कंपन्या आहेत मोठमोठ्या. आणि तू काय करतोस? तुला आरडी ॲग्रो माहिती का? हा आरडी ॲग्रो ऐकून आहे मी. कंपनी, मोठी कंपनी. तिथे जॉब करतोस का तू? घ्या. हा तिथे जॉब करतो तुझा नवरा? नाही, तिथे नाही. मग ते आरडी ॲग्रो कंपनीत काम नाही करत. आरडी ॲग्रो कंपनीचे मालिक आहेत RD रवी देशमुख. काय? रवी देशमुख म्हणजे आरडी कंपनी तुमची? हो. अरे अहो हा, म्हणजे आता तू म्हणू की तुम्ही म्हणून मलाच कळत नाही. म्हणजे मी ऐकलंय कंपनी बद्दल खूप, पण तुम्ही कधी तुमचा इंटरव्ह्यू देत नाही, कुणाला फोटो नाही, काहीच नाही, त्याच्यामुळे मला पण नाही समजलं एवढं. मला तू म्हणाला तरी चाल. आणि दुसरं इंटरव्ह्यूचं म्हटलास तर मला कॅमेऱ्यासमोर यायला आवडत नाही, आणि मला चेहरा दाखवायला सुद्धा आवडत नाही. कारण तुम्ही कॉलेजमध्ये असताना मला काळा कावळा म्हणायचेत ना. अरे ते कॉलेजमध्ये असंच मजा मस्ती मध्ये. सॉरी पण एवढी मोठी मजल कशी मारली? म्हणजे शून्यातून. प्रामाणिकपणाने कष्ट, देवावरती विश्वास आणि संयम. कॉलेजमध्ये असताना तुम्ही मुलांच्या रॅगिंग करायचा, मुलींमागे फिरायचा, आणि मी एका कोपऱ्यात बसलेला असायचं. कारण मला वाईट टाकलं होतं ना, माझ्याशी कोणी बोलत नव्हतं. त्यात मला स्नेहा आवडायची, पण माझी कधी हिंमत नव्हती झाली तिला बोलायची. म्हणून मी माझ्या अभ्यासावरती लक्ष केंद्रित केलं, शिकत गेलो, आणि मोठी कंपनी उभी केली. एक दिवस मला स्नेहा भेटली. माझ्या मनातलं मी तिला बोलून दाखवलं. आम्ही लग्न केलं. आता दोघांचा सुखाचा संसार चालू आहे. बरं स्नेहा, येतो मी. हो. आणि योगेश, आपण परत भेटत राहू. लवकर येणार. हा.